हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याच्या भजीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. सुरुवातीला आपण 2 बटाट्यांची साल काढून पातळ असे काप करून घेतलेले आहेत. ते काळे पडू नये यासाठी आपण पाण्यातच ठेवणार आहोत बटाट्याचे काप. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण. काश्मीर रेड थोडीशी तिखट आहे, मिरची पावडर, धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी बेसन पीठ, कोथिंबीर आणि भज्यासोबत खाण्यासाठी आपण हिरवी मिरची घेतलेली आहेत. सुरुवातीला आपण त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत. आता आपण 1 पाऊल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले, त्यातला 1च चमचा घालणार आहोत आपण. तुम्हाला जास्त क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर अर्धा चमचा. हे सर्व छान असं सुकं जिन्नस मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला गरजेनुसार तुम्ही पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. आता पण सुरुवातीला थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्याच्यात बिलकुल गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. छान असं फेटून घेतलेलं आहे. आता आपण आणखीन थोडंसं पाणी घालून छान असं फेटून घेतलेलं आहे. अजून थोडंसं आपण पोह्याचं 1 चमचा भरून पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यासाठी. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणखीन आपण अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही बटाटे भज्यांसाठी आपण घेतलेलं आहे. आता आपण बटाट्यांना मॅरिनेशन करणार आहोत. त्याच्यासाठी धना पावडर 1 चमचा, काश्मीर रेड मिरची पावडर, चवीनुसार मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतले की आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे काप घेणार आहोत आणि बटाट्याच्या कापांना हे छान असं कोट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपण यातून पाण्यातून काढून ठेवले होते 5 मिनिटापूर्वी. त्याचं सर्व पाणी निथळलं की आपण ते सर्व बटाट्याच्या कापांना लावून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व कापांना हे मसाला छान असं मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामुळं काय होतं, बटाटे असे एकदम फिके लागत नाहीत, छान असे बटाट्याचे भजी लागतात. त्याच्यासाठी आपण हलकंसं त्याला थोडंसं मॅरिनेशन केलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. ते कढई छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये तुम्हाला भजीला तेल लागतं तेवढं आपण तेल घातलेलं आहे आणि त्या बॅटरमध्ये आपण हलकेसे डीप करून घेणार आहोत आणि हे भजी आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. आपण ह्या भज्यामध्ये बिलकुलही सोडा वापरलेला नाही आहे. तुम्ही तरी पण पाहू शकता किती सुंदर अशी भजी तयार झालेली आहेत. टम्म अशी फुगलेली आहेत. उलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण छान अशी भजी तळून घेणार आहोत. कोणाकोणाला बटाटा भजी आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आणखीन अशाच नवीन रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपले छान असे बटाटा भजी यांना कलर आलेला आहे. आणखीन आपण उलटी पलटी करून अशी छान पचवून घेणार आहोत. आतला बटाटा पण शिजला पाहिजे, त्याच्यासाठी छान असे मीडियम टू स्लो गॅसवरती आपण ही भजी तळून घेणार आहोत. आता आपल्या भज्यांना छान असा कलर पण आलेला आहे आणि भजी आतला बटाटा पण आपला शिजलेला आहे छान असा. तर आपण ही भजी छान अशी काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप क्रिस्पी आणि टेस्टी ही भजी होतात. तुम्ही चहासोबत खाऊ शकता अशी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.